नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मला आठवते की जेव्हा आपण बोललो तेव्हा तुमचं एक फिल्म तुम्ही शूट करत होता, वेब सिरीज. तर त्या दरम्यान पण तुम्हाला काहीतरी एक अनुभव आला होता. हां, ॲक्च्युली एक शॉर्ट फिल्म आहे, माझी यूट्यूबवर आहे ती. सच नावाची शॉर्ट फिल्म मी लिहिली होती आणि त्याच्यामध्ये ॲज अ रायटर मी प्लॅन केलं होतं की मला ग्रेव्हयार्ड पाहिजे होतं, कॅथलिक ग्रेव्हयार्ड जे असतं मला तेच एक्सपेक्ट होतं. खूप शोधलं आणि त्यावेळेस मी एका ॲक्टिंग अकॅडमीशी टायअप केलं होतं. सो त्यांनी सांगितलं होतं की आर्टिस्ट आमचे असतील वगैरे. म्हटलं ठीक आहे, इट्स ओके. मग मी शोधलं आणि मला एक कॅथलिक काय म्हणतो ग्रेव्हयार्ड प्रॉपर मिळालं. आम्ही आतमध्ये गेलो तर तिथला एक जो केअरटेकर ॲज सो कॉल्ड म्हणतात तो तिथे होता. मी आणि माझा जो क्रू मेंबर होता आम्ही दोघंच होतो. आम्ही गेलो, म्हणलं असं असं आम्हाला शूटला परमिशन पाहिजे आहे. ते म्हणले परमिशन आम्ही नाही देऊ शकत, इथले एक फादर आहेत ते तुम्हाला परमिशन देतील, पण जर तुमच्या नशिबात असेल तर. असं म्हणलं ठीक आहे, आम्हाला फादरचा ॲड्रेस देतं. तर कॅम्प रोडला कुठेतरी एक चर्च होतं, त्यांनी सांगितलं तिथे जावं आणि तिथनं परमिशन घेऊन या. फादरचं नाव पण सांगितलं. ठीक आहे, आम्ही गेलो. आता 1 ते 3ची वेळ होती. त्या दरम्यान मोस्टली पुणेकर जेवतात, झोपतात, आराम करतात. आम्ही गेलो तर नेमकं तो फादर जेवत होते. असं आम्ही म्हणलं ठीक आहे, बघू, जर लकीली आपलं लक असेल चांगलं तर मिळून जाईल. आम्ही गेलो, ते चर्चची बेल वाजवली, फादर आले, म्हणले काय, मला आम्हाला परमिशन पाहिजे आहे. त्यांनी ते लेटर घेतलं, सही केलं आणि देऊन टाकलं. वाचलंही नाही. मित्र म्हणलं वाचलं नाही. म्हणलं थांब, वाचलं नाही तर बरं आहे. वाचल्यानंतर परत पैसे मागितल्यानंतर आपण काय करतो, आपण एका असोसिएशन खाली काम करतो आहे, आपल्याकडे तेवढं बजेट नाही द्यायला. म्हणलं ठीक आहे, नाही वाचलं तर ठीक आहे, नेक्स्ट टाईम काहीतरी जर झालं तर म्हणलं आपण बोलून टाकू. आम्ही ते लेटर घेऊन परत त्या ग्रेव्हयार्डला गेलो, त्यांना ते दिलं. तर आमच्याकडे बघितलं आणि म्हणला साहेब नशिबाने तुम्हाला परमिशन मिळाली. आमच्याकडे खूप मोठा हिंदीचा डिरेक्टर आला होता, त्याला आम्ही नाही बोललो. विचार करा, तुम्हाला परमिशन मिळाली. मग आम्ही एकदम 7वें आसमान पे हे भाई अपने को मिल गया. तर तो म्हणला चला मी तुम्हाला ग्रेव्हयार्ड सगळं दाखवतो, कुठपर्यंत तुम्ही शूट करू शकता हे मी तुम्हाला सांगतो. आम्ही गेलो तर तिथं एक 500 मीटरच्या अंतरावर एक हौद होते पाण्याचे, असे गोल हौद. 500 मीटरवर हौद होते. तो म्हणला 3ऱ्या हौदापर्यंत तुमची टेरिटरी आहे, त्याच्या पलीकडे जाऊ नका, कारण तिथं रात्री गंजेडी लोकं किंवा दारुडी लोकं वगैरे बसतात. तुमच्याकडे एक्सपेन्सिव्ह गोष्टी असतात. उद्या काही झालं, मारहाण झाली, काय कापाकापी झाली किंवा काही झालं तर आम्ही जबाबदार नाही, तुमची जबाबदारी तुमच्याकडे. म्हणलं ठीक आहे. मग गाड्या कुठं पार्क करायच्या, त्यांनी पार्किंगची जागा वगैरे पण दाखवली. म्हणले कधी येणार, तर आमची तारीख 20 तारीख होती. म्हणलं 20 तारखेला आम्ही येऊ. ओके, डन. म्हणले एक काम करा, फक्त जर समजा मी नसेल तर माझ्या बदली जो असेल मी त्याची तुमच्याशी ओळख करून देईल, मग तो तुम्हाला गाईड करेल. म्हणलं डन. 4 वाजता आम्ही बरोबर आलो त्याला भेटलो. तर तो म्हणला बघा साहेब, मी तुम्हाला म्हणलो होतं नेमकं मला जावं लागतं. म्हणलं ठीक आहे, आता आपण, तो म्हणला माझा दुसरा एक आहे बदली, त्याच्याशी मी तुमची ओळख करून देतो, फक्त मला त्याला एक दारूची बाटली द्या म्हणला, कारण तो रात्रभर इथे राहणार. तर म्हणजे असं म्हणतात की जर नशेमध्ये असेल माणूस तर त्याला त्या गोष्टींचं काही भान राहत नाही. सो ओके म्हणलं, बाकीच्या ह्याच्यापेक्षा ते कधीही परवडतं आहे. म्हणलं ठीक आहे, आम्ही त्याला दारूची बाटली देतो. म्हणलं ठीक आहे, तुम्ही चालू करा. किती वाजता? म्हणलं एक 6 वाजेपर्यंत मुलं येतील, 6ला चालू करू. आणि उन्हाळ्याचीच वेळ होती. आणि म्हणलं चला तोपर्यंत रेकी करून घेऊया. आमच्याकडं EMF मीटर होतं. म्हटलं चला आपण स्टार्ट करूया. तर मुलांना सांगत होतो मी, हे ऑरेंज म्हणजे हे काय असतं, रेड लाईट म्हणजे खूप काय म्हणतो डेंजरस स्पिरिट असतं वगैरे. असं करत करत आम्ही एका ग्रेव्हजवळ पोहोचलो. तिथे जर्मन शेफर्ड कुत्रं बसलं होतं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कुत्रं किती अग्रेसिव्ह येते. त्याच्या गळ्यात पण पट्टा होता. जसं आम्ही पुढे गेलो तो उठला आणि गुरगुरायला लागला. तर आम्ही थांबलो. म्हणलं आपण पुढं न जाणं. गुरगुरता अचानक तो शांत झाला, जसं काही त्याच्या डोक्यावरनं कुणीतरी हात फिरवतं. त्यांनी जीभ बाहेर काढली आणि तो शांत बसला. आता प्रत्येक डॉग ओनरला माहिती की डॉग कधी शांत बसतं, जेव्हा त्याचा मालक शेजारी असतो. आजूबाजूला कोणी नव्हतं, ती ग्रेव्ह होती. पण त्या आजूबाजूला जो पालापाचोळा होता तिथनं फक्त आम्हाला असं भास झाला की कोणतरी चालतं आहे. EMF मीटर लावलं, ऑरेंजपासून रेड लाईटपर्यंत फ्लिकर होता. म्हणलं भाई शांत राहा. मी थांबलो, गुडघ्यावर बसलो. म्हणलं माफ करा, आम्ही इथं डिस्टर्ब करायला तुम्हाला आलेलो नाही आहे. आम्ही आमचं शूट करू आणि जाऊ, तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही, तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका. मुलांना म्हणलं मागे वळायचं आणि चालायचं.
पोरं म्हणली काय झालं सर? म्हणलं मी सांगतो तेवढं करा. आम्ही मागे वळलो, चाललो, 4 पावलात चाललो सर. कुत्र्याचा जोरात भुंकण्याचा आवाज आला. आम्ही थांबलो, मागे वळालो. ना ते कुत्रा होता, ना ती ग्रेव्ह होती. हा पहिला वॉर्निंग होती आमच्यासाठी. तिथून पुढे आम्ही गेलो, त्या हौदाजवळ गेलो, आम्ही इक्विपमेंट ठेवले. तर अचानक सगळीकडनं म्हणजे प्रत्येक ग्रेव्हच्या जवळपास 2-4 मोर तरी आम्हाला दिसले. मोर उन्हाळ्यामध्ये, येस, मोर. उन्हाळ्यामध्ये कुठल्या ग्रेव्हयार्डमध्ये मोर दिसेल पुण्यासारख्या ठिकाणी? म्हणजे उड्या मारतात ते, पंख फडफडणारे ह्या ग्रेव्हवरनं त्या ग्रेव्हवर. म्हणलं आला काहीतरी भयानक मिळालं आपल्याला, चला शूट करा. ज्यांच्याकडे मोबाईल होते त्यांनी शूट केले, आमच्याकडे कॅमेरा होता, आम्ही कॅमेऱ्यात शूट केलं. मला चला काहीतरी आपण टाकून देऊ, आपण काय म्हणतो इंट्रोमध्ये टाकता येईल वगैरे, चालेल. जसं अंधार पडला मोर गायब. मोरांचा आवाज नाही. मोर कुठे गेले माहीत नाही आहे, कारण एक्झिट डोअर एकच आहे. इकडं आजूबाजूला भिंत मोठ्या आहेत. मोर गेले कुठे? बरं जाताना दिसले तर पाहिजेलेत. दुसरी वॉर्निंग. तिसरी वॉर्निंग आम्ही जेव्हा काम चालू केलं, जे आपण म्हणतो ना स्विच बोर्ड स्पार्क झाला होता मोठा. त्या माणसाला बोलवलं, म्हणलं, तो म्हणला तुम्ही लाईट तुमचे हेवी लाईट आहेत, 100 वॅटचं बल्ब होतं, काय हेवी लाईट? म्हणलं ठीक आहे. आम्ही मग म्हणलं जे पिलर असतात त्या पिलरमधनं काहीतरी इलेक्ट्रिक पोर होती. तर म्हणलं आम्ही तुम्हाला सर ते जुगाड करून देतो, वायर लावून आम्ही करून देतो. म्हणलं बघा होत असेल तर ठीक आहे. ते झालं. मला पूर्ण आठवतं आहे, बरोबर 7:30ला मी क्लॅप दिला होता. 2च सीन झाले होते. 9:30 कसे असतील? 2च सीन झाले 9:30. अकॉर्डिंग टू स्क्रिप्ट 3 मिनिटाचा एक सीन आहे आणि लॉंग शॉट लावलेला आहे, तरीसुद्धा 9:30 वाजले. मेकअप आर्टिस्टला म्हणलं तू घरी जा, कारण एवढ्या रात्री एका मुलीचं इथं थांबणं, तिला घरी पाठवून घेतलं. मुलांना म्हणलं पटपट थोडंसं हे करा, आपण घाई करूया थोडी. करत आम्ही शूट करत आलो. एकही जण जेवला नव्हता. भूक तर सगळ्यांना लागली होती, पण जेवढं लवकर होईल तेवढं शूट बरं आहे. अचानक 3:30-4च्या दरम्यान, 1:30-2च्या दरम्यान कावळे ओरडायला लागले. अचानक रात्री कावळे ओरडायला लागले. आणि आपण म्हणतो ना असं, इथून कावळं ओरडत असं चालला, असं पूर्ण राऊंड. आणि वरती बघितलं तर पिंपळाचं झाड मोठं, जे इकडच्या साईडचंही दिसत नाही, तिकडच्या साईडचं दिसत नाही आहे. असं काय जसं काय त्यांनी आम्हाला पूर्णपणे म्हणते हमको चारों तरफ से घेर लिया आहे अशा टाईपमध्ये फील झालं होतं. आणि कर्कश आवाज सहन होत नव्हता. मुलांनी क्लॅप वाजवली, मोबाईलचे आवाज काढले, हॉर्न वाजवला, सगळं केलं, पण आवाज थांबले नाही. शेवटी मी जोरात म्हणलं शट अप, पिन ड्रॉप सायलेन्स. पोरांना म्हणलं लवकरात लवकर शेवटचा शॉट द्या, उरका म्हणलं बाकीचं राहिलेलं नंतर करू. म्हणली ठीक आहे. पटपट शूट आवरलं. मुलांना म्हणलं पॅकअप करायला घ्या, एक क्षणही इथं थांबायचं नाही, पॅकअप करायला घ्या. आवरेपर्यंत आम्हाला 3 वाजलेत. वेळ कसा चालला आहे आम्हालाही माहीत नाही आहे. ते झालं. त्या ह्याच्यामध्ये एक जण होता, तो म्हणला सर मी भूताला घाबरत नाही, तो पहिल्या दिवसापासूनच म्हणत होता. म्हणलं मग ठीक आहे, तूच ये इकडे, दारूची बाटली घे, त्या कंटेनरमध्ये जा, तिथं तो माणूस असेल त्याला ती दारूची बाटली देन, त्याला सांग गेट लावून घे. तो म्हणला सर डन. आम्ही तोपर्यंत गाडी बाहेर काढली, रोडला गाड्या लावल्या होत्या आणि मी थांबलो होतो. म्हणलं समजा जर तो नाही आला तर आपण गेट ओढून घ्यायचं, म्हणून मी थांबलो होतो. ज्या मुलाला दारूची बाटली देऊन पाठवलं होतं तो पळत आला. मला सर लवकर चला. मला काय झालं? सर तुम्ही ऐका माझं, लवकर चला. अरे मला गेट लाव. सर गेट सोडा सर, तुम्ही लवकर चला. हात धरला मला. म्हटलं थांब बाळा, गेट लावू दे, त्यांनी जबाबदारी दिलेली. आम्ही गेट लावलं, आतून कडी लावली, सगळीकडची लाईट गेली आणि फक्त सेंटरला 2 डोळ्या टाईप काहीतरी असं ब्लिंक झालं. आहे तसे आम्ही तिथनं निघालो. हडपसरवरनं स्वारगेटला जायला मोस्टली MT रोड जरी असला तरी 20 मिनटं लागतात. 10 मिनटात आम्ही पोहोचलो आहे. ड्रायव्हरनी पाण्यासारखा चहा पिला होता. म्हटलं काय झालं सर, तुम्ही ते बघितलं? म्हटलं काय लाईट बिंग? सर लाईट नव्हती ती, ते काहीतरी वेगळंच होतं सर. मग आता आम्हालाही माहिती आहे काय झालं. मग शेवटी लक्षात आलं, अरे त्या मुलाने नक्की काय पाहिलं, तो आम्हाला का पळपळ म्हणला. त्याला बोलवलं, म्हणलं काय झालं? म्हणलं सर तुम्ही मला ते बाटली देऊन पाठवलं, मी त्या कंटेनरपाशी गेलो, दार वाजवलं तर दार कुणी उघडलं नाही, म्हणून मी खिडकीतनं बघितलं
तर खिडकीतनं बघितल्यानंतर आतमध्ये एक बेड आणि एक खुर्ची आहे, पण तिथं कोणी नव्हतं. मला वाटलं तो व्यक्ती इकडं झोपला असेल, म्हणून मी त्या खिडकीतनं बघितलं. सर, दार आतून बंद होतं, पण आत कंटेनरमध्ये कोणी नव्हतं. बापरे. अजूनही माझ्या अंगावर काटा येतो. तो मुलगा निघाल्यानंतर त्याची दारूची बाटली कोणतरी मागणं ओढतंय असं त्याला फील झालं. तिने बाटली सोडली आणि तो पळत आला. म्हणलं, सर मी बाटली सोडली, मग पडायचा आवाज तर यायला पाहिजे होता ना साहेब. आवाजच नाही आला. आवाज नाही आला. म्हणलं, आणि पहाटे 3-3:30 वाजले होते. पोरांना म्हणलं, एक काम करा, तुम्ही रिलॅक्स व्हा, सगळे घरी जावा. उद्या आपलं म्हणलं 12 वाजता दुपारी शूट आहे, आपण तिकडे भेटूया, पण तुम्ही रिलॅक्स राहा. काही नाही म्हणलं, काही नाही झालेलं. हे माझं काम होतं त्यांना रिलॅक्स करणं. म्हणलं काही नाही झालेलं, वाटतं कधी कधी आपण हॉरर करतोय ना, तर कधी कधी वाटू शकतं. असं म्हणून सगळ्यांना घरी पाठवलं. मित्राला आणि DOPला आणि एडिटरला म्हणलं, आपण जाऊया तिकडे आणि डाटा घेऊया पहिला. आम्ही डाटा घ्यायला गेलो. कॅमेराचं कार्ड ऑटोमॅटिकली फॉर्मॅट, एकही फुटेज नव्हतं. जसं आमचे लाईट्स ते काय म्हणतो स्विचबोर्ड स्पार्क झालं होतं, त्यावेळेस माझ्या एडिटरनी डाटा घेतला होता. एडिटर म्हणला, अरे मी डाटा घेतला आहे थोडा तरी. म्हणलं ठीक आहे, थोडा घेतला तो तरी घ्या, पण त्याच्यावर काम करू. फक्त फोल्डर होता, फोल्डरमध्ये फाईल्स नव्हत्या. बापरे. 3 ते 4 वॉर्निंग आहेत आम्हाला, आणि तरीसुद्धा आम्ही परत दुसऱ्या दिवशी परत तिथे गेलो आहे रात्री. हां, त्या दिवशी काय प्रॉब्लेम झाला ना, व्यवस्थित शूट झालं. आता पहिल्या दिवसाचं काही शूट नाही आहे, एडिट काय करणार आहे आम्ही. बऱ्याच लोकांना आम्ही ते पाठवले, ते कार्ड, खूप पैसे गेले, रिकवर झालं. पण जे शॉट आम्हाला नको होते तेच रिकवर झालेत. जे शॉट ओके होते त्यातला एकही शॉट रिकवर झालेला नाही. एकही शॉट रिकवर नाही झालेला. म्हणलं ठीक आहे, आता जे आहे त्यात आपल्याला करायचं, कारण परत शूट करण्यात अर्थ नाही आहे. मग मी त्यांना म्हणलं ठीक आहे, जे आहे त्यात शूट करूया. आमच्या हायर ऑथॉरिटीजला फोन केला, ते म्हणले आता जे आहे त्यात करा, आम्ही काय सांगू शकत नाही. मग त्याच्यानंतर आम्ही जेव्हा शूट करत होतो, एडिटरला सांगितलं होतं की रात्री तू शूट करून घे, फर्स्ट कट सकाळी पाठव. त्याच्या वडिलांचा सकाळी फोन आला, काय तुम्ही काय करायला सांगितलं माझं पोरगा आजारी पडला आहे. म्हटलं काय झालं, तो आजारी पडला आहे. दुसऱ्या दिवशी मी आणि आमची टीम तिकडं, काय झालं मला रात्री काहीतरी दिसलं. म्हणलं काय दिसलं मला सांगशील का. म्हणलं मी एडिट करत होतो ना, पण जे ग्रेवचं शूट घेतलं होतं ना, मला एका ग्रेवच्या पाठीमागून कोणतरी उठते चालत जाते असं भास झाला. मी 2-3 वेळा पुढं मागं करून बघितलं तर मला ते जाणवलं. मोबाईल घेऊन तुला दाखवायला जाणार तर तसं काहीच नाही आहे. मला तेव्हापासून मला ताप चढलं, मी काही एडिट करणार नाही. ते परत एडिटिंग माझ्याकडे झालं. मग मी कसं रात्री एडिट केलं आणि ती फिल्म झाली. त्याचा शो असतो आमच्याकडे, तो शो पण झाला, मुलांनी बघितलं, पोरं पण खुश. आता जे आहेत त्यांनाच माहिती आहे त्यामध्ये काय झालं. तर मी म्हटलं की त्याच्या 2 कॉपीज काढूया, एक त्या फादरला देऊया आणि ते ग्रेव्हयार्डमध्ये जो केअरटेकर होता त्याला पण देऊन टाकूया एक रेकॉर्ड म्हणून. मग आम्ही तिकडे गेलो तर दुसराच माणूस होता. मी त्याला म्हणलं असं एक पीटर नावाचा एक व्यक्ती होता. मला कोण पीटर, असं कोणी व्यक्ती इथं काम नाही करत. म्हणलं सर काय म्हणतं, म्हणलं मागच्या महिन्यात तरी येऊन गेलो, तेच सांगतोय, असं कोणी पीटर नावाचा व्यक्ती काम नाही करत. हातातली सीडी अशीशी होत होती आमच्या. म्हणलं सर आम्ही परमिशन घेतली वगैरे, त्यांना ते लेटर दाखवलं. अच्छा तुम्ही होते का म्हणले ते शूटला, कोणी आलं होतं का असं एक्स्ट्रा माणूस वगैरे, दारूची बाटली वगैरे. हां म्हणलं मग आलं होतं. दिली होती का दारूची बाटली. म्हणलं हो दिली होती. दिसला होता का माणूस. म्हणलं नाही. हसला आमच्याकडे बघून. परमिशन कोणी दिली, फादरने दिली. जावा फादरला विचारा काय प्रकार आहे. आम्ही फादरकडे गेलो. फादर म्हणले हे मी वाचलं नाही म्हणून तुम्हाला ती परमिशन मिळेल, वाचलं असं तुम्हाला दिलीच नसती. आणि तुम्ही जसा माणूस म्हणता तसं पीटर नावाचं कोणी एक्झिस्टच करत नाही आहे. बापरे. घरी आल्यानंतर आम्ही फुटेज पूर्ण बघितलं, यात पीटर नावाची कुठं कवर दिसते का आम्हाला, नाही दिसली. पण पीटर नावाची कवर आहे तिथं, पण ती शूट नाही झाली. तेच सांगितलं ना, ज्या गोष्टी कॅमेऱ्यातनं त्या गोष्टी गायब आहेत ऑटोमॅटिक. मे बी दॅट एंटिटी वॉन्ट्स टू शो अस की माझं अस्तित्व आहे, पण मी येणार नाही. सो असा अनुभव होता. आणि ती शॉर्ट फिल्म झाल्यानंतर मला सांगितलं की तू मुंबईत पण ही शॉर्ट फिल्म कर. डन. मुंबईत परत शोध ग्रेव्हयार्ड कुठं मिळतं आहे. ठाण्यामध्ये एक मिळालं ग्रेव्हयार्ड, ते कुठे ते मी नाही सांगलं, पण ग्रेव्हयार्ड मिळालं. तिथं गेलो तर आम्हाला सांगितलं की इथे एक वेडिंग आहे, त्या दिवशी तुम्हाला आवाज येतील
वेडिंग असतं ना त्यांचं काहीतरी. अच्छा, तिथे असतं. चर्चच्या पाठीमागच काहीतरी ग्रेव्हेड होतं. म्हटलं ठीक आहे, डन करेल मी. आम्ही शूट करतोय, आम्हाला आवाज येतो वेडिंगचा, त्यांचं काहीतरी काय लावले होते काही गाणी वगैरे. शूट झालं, घरी येऊन जेव्हा आम्ही फुटेज चेक करतोय, आवाज नाही आहे. तिथे आवाज येत होता सगळा डॉल्बीचा वगैरे, इकडं आवाजच नाही आहे. आम्ही 4-5 दिवसांनी परत गेलो, नाही मला इथं कुठलं वेडिंग नव्हतं, कोणी सांगितलं मला इथं वेडिंग आहे. बापरे. एकाच शॉर्ट फिल्मला 2 वेळा झाल्या आमच्या बाबतीत. तेव्हापासून मी ठरवलं ती शॉर्ट फिल्म नाही करायची आणि ती कुणाला द्यायची पण नाही करायला. कारण मला जर मी लिहून मला अनुभव येतात आहे, तर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीनं जर त्याची चेष्टा मस्करी केली तर त्याला काय होईल. असा किस्सा होता तो. पण त्या शॉर्ट फिल्ममध्ये नक्की काय होतं, जी कॉन्सेप्ट काय? कॉन्सेप्ट अशी होती की एक व्यक्ती सायकलवर चाललेला आहे किंवा चालत चाललेला आहे, तो ठेस लागून पडतो, त्याला खूप दुखापत होते डोक्याला वगैरे. तर मग कुठतरी बसायचं म्हणून तो एका ग्रेव्हयार्डमध्ये जाऊन बसतो, की तात्पुरतं बसतो, माझ्या पायाला हाताला डोक्याला लागलेलं आहे. तर 3 व्यक्तींचा आवाज येतो, 3 व्यक्ती चर्चा करत असतात. अरे अरे तुला माहिती आहे का, मी भूत बघितलं, मी भूत असे 3 जण. आता ग्रेव्हयार्डमध्ये काय बोलणार लोक, तर हा क्युरिओसिटीनं ऐकत असतो की काय आहे. पहिलं म्हणतो मी एका ठिकाणी भूत बघितलं, एका घरात एक भूत होतं, एक बाईचं भूत होतं. दुसरं म्हणतं हे तर काय नाही, मी भूत बघितलं म्हणतो. माझं ओळखीचा एक फादर होता, तो गेला एका घरातलं भूत काढायला आणि ते काय निघालंच नाही, त्यांना ते त्रास द्यायला लागलं. तिसरं म्हणतं हे तर काहीच नाही, मी असंच एकदा रात्री प्रवासावरनं येत होतो आणि मला एक बाई दिसली वगैरे असं तसं, आणि ती भूत होती वगैरे. सगळे हसायला लागतात. तो म्हणतो अरे नवीन किस्सा ऐक, तुला माहिती आहे का, एक मुलगा असतो, सायकलवरनं चाललेला असतो, अचानक त्याला ठेच लागते, तो पडतो, आजूबाजूला बघतो तर त्याला ग्रेव्हयार्ड दिसतं. थांबायचं म्हणून तो मुलगा त्या ग्रेव्हयार्डमध्ये जातो, बसतो, आराम करतो, आणि त्याला 3 व्यक्तींचे आवाज येतात. बरोबर ना रे असं म्हणून ते 3 त्याच्या समोर येतात आणि तो मरतो. अशी स्क्रिप्ट होती. आता मी जर एवढं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे की ह्या गोष्टी आहेत, तर ती एंटिटी मला शो करणारच ना तिचं अस्तित्व. ग्रेव्हयार्ड मधलीच आणि तुम्ही सांगू शकत नाहीये होतं की ते तुम्ही काम करते वेळी ते हो. तुम्हाला असं आलेलं आहे, आणि ते बरेच लोक ऐकून कदाचित बोलू शकतात की अरे कार्ड तर झाला असेल फॉर्मॅट, हो, किंवा पण तुमचा अचानक असं भाषा होईल. असेल. हो, पण सगळे शक्यता आहेत, पण बरोबर त्याच टायमाला होणं हे एक क्वेश्चन मार्क आहे तिथे. आणि कारण जरी कार्ड फॉर्मॅट झालं तरी रिकव्हरी नावाचा एक प्रकार असतो. आत्ता तर एवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स आहे, त्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आम्हाला जे फुटेज पाहिजे ते रिकवर झालं नाही आहे, जे नको आहे तेच कसं काय रिकवर झालं. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.